श्लोक 58. यदा संहरते चायं कूर्मोऽङ्गानीव सर्वशः इंद्रियाणि इंद्रियार्थेभ्यस्तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. अर्थ, ज्याप्रमाणे कासव आपले सर्व अवयव आवरून घेतो त्या रीतीने जेव्हा हा पुरुष इंद्रियांच्या विषयापासून आपली सर्व इंद्रिये आवरून घेतो तेव्हा त्याची बुद्धी स्थिर झाली आहे असे समजावे. विवरण: मागील श्लोक क्रमांक 56-57 मध्ये सर्व मनोगत कामना दूर करून आत्म्याच्या ठिकाणी संतुष्ट राहण्यास सांगितले आहे. हीच गोष्ट कासवाचे उदाहरण देऊन या श्लोकात आणखी स्पष्ट केली आहे. कासव ज्याप्रमाणे आपले पाय, डोके, शेपूट आपले कवचामध्ये ओढून घेतो व बाह्य शत्रूपासून आपले संरक्षण करतो, त्याचप्रमाणे आपण जर आपली इंद्रिये आपल्याला वश करून घेतली तर आपली बुद्धी स्थिर झाली असे समजावे. कारण डोळे, कान, नाक, त्वचा, जीभ आणि त्याबरोबरच मन हे सतत बाहेरील विषयांकडे धाव घेत असते. त्यांना त्यापासून बाजूस काढणे फार अवघडही असते. मात्र त्यांना त्या त्या विषयापासून आपल्या आतच वळवली तर आपली बुद्धी स्थिर होते. बाह्य विषय आपल्याला त्रास देत नाहीत. इंद्रियांना विषयापासून अशा रीतीने निवृत्त करणे याला संयम असे म्हणतात. यजुर्वेदामध्ये हीच गोष्ट 7 नद्यांच्या दृष्टांताने स्पष्ट केली आहे. 7 ऋषी प्रत्येक माणसाच्या शरीरात आहेत. हा देह त्या ऋषींचा जणू आश्रमच आहे. ते या आश्रमाचे रक्षण करण्यासाठी सतत तत्पर सुद्धा आहेत. देहातील 7 नद्या निद्रा घेणाऱ्या स्थानाकडे परत जातात. त्यावेळी याचे रक्षण 2 देव निद्रा न घेता करीत असतात. या देहाचे आश्रमात पुढील 7 ऋषी आहेत: नाक, जिव्हा, नेत्र, त्वचा, कर्ण, वाणी आणि मन. या 7 ऋषींना माणूस व्यसनाधीन होऊन आपल्या अयोग्य वर्तनाने जणू राक्षस बनवित असतो. हे 7 ऋषी देहरूपी यज्ञ क्षेत्रात 100 वर्षाचा यज्ञ करू इच्छितात. पण या यज्ञात अपवित्रता यावी यासाठी बाहेरील दुष्टशक्ती जणू काही टपून बसलेल्या असतात आणि ते म्हणजे रोगजंतुरूपी अनेक राक्षस. ते यामध्ये कुविचार इत्यादी असद्भाव निर्माण करतात किंवा आपल्या मनात वेगवेगळ्या भावभावना निर्माण होतात. त्यामुळेच या यज्ञाचा 100 वर्षापूर्वीच विध्वंस केला जातो. ज्याप्रमाणे विश्वामित्र ऋषींचे यज्ञाचे रक्षण करण्यासाठी राम लक्ष्मण यांनी सतत दक्ष राहून त्याप्रमाणे राहून रक्षण केले, त्याचप्रमाणे प्राण व अपान हे दोघे एक क्षणाचीही विश्रांती न घेता या देहरूपी यज्ञाचे सतत रक्षण करत असतात. इंद्रियरूपी सप्तऋषी जेव्हा निद्रा घेतात त्यावेळी बाहेर वाहणाऱ्या सप्तवृत्तीरूपी 7 नद्या आतमध्ये उलट दिशेने वाहू लागतात. म्हणजेच नेत्र, कान इत्यादी सर्व बहिर्मुख असणारी इंद्रियांची शक्ती निद्रेचे वेळी अंतर्मुख असते. याचाच अर्थ ज्यावेळी ही इंद्रिय अंतर्मुख होतात त्यावेळी सुषुप्ती, समाधी किंवा मुक्ती ही अवस्था माणसाला प्राप्त होते. संयमाचे द्वारे आपली इंद्रिये अंतर्मुख करणे प्रत्येकाला शक्य आहे. असे केल्याने आपली शक्ती वाढते. इंद्रियांच्या व आत्म्याच्या शक्तीत विलक्षण बळ आहे. स्थितप्रज्ञ होण्यासाठी देहरूपी यज्ञ चालविणाऱ्या या 7 ऋषींना आपण संयमी बनवले पाहिजे. त्याचे बाह्य गोष्टीपासून रक्षण केले पाहिजे. अशा संयमाचे महत्त्व पुढील श्लोकात भगवंत सांगत आहेत. थांबूया. धन्यवाद.